याचा रंग मात्र पूर्ण पालटला पाहिजे बेसनाचा. मला आठवतं घरी जेव्हा दिवाळीच्या वेळेस फराळ व्हायचा आमच्या घरी, अकोल्याच्या घरी, तेव्हा स्टीलचे डबे भरलेले असायचे. मागच्या खोलीमध्ये एक कपाट होतं, त्याच्यामध्ये चिवडा, चकली, लाडू, बर्फी, हे ते, मैसूर पाक वगैरे असे. आणि तेव्हा काय होतं की असायचं की सगळी मंडळी, आमची काका मंडळी वगैरे सगळी तिथे अकोल्याला जमायचे आमच्या घरामध्ये आणि दिवाळी सेलिब्रेट करायचे. 15 दिवस सगळेजण सुट्टी घेऊन यायचे. काय मजा असायची. आणि ते फराळ पण एवढा नाही चालायचं आहे, मोठे मोठे डबे भरून सगळं ठेवलेलं असायचं आणि ते सगळं संपायचं 8 दिवसाच्या आत. आता रंग त्याचा मस्त आलेला आहे. याच्यामध्ये मी आता टाकतोय खवा. बेसन मात्र व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे, ते मात्र फार महत्त्वाचं आहे. ती लक्षात घ्या, कारण की त्याच्यावरती त्याची पूर्ण चव अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये हा आपण रवा पण थोडासा सुटा करून टाकतोय. आणि आता याच्यात जाणार आहे हा किसून घेतलेला गूळ. गुळाचा काही पाक वगैरे आपण करत नाही, आपण डायरेक्ट टाकतोय गूळ. हा रंग तर मस्त आलाय. गूळ तेवढा विरघळायला पाहिजे. आता याच्यामध्ये वेलची मी घेतोय, पण हे ऑप्शनल प्रकार आहे, कारण की वेलची टाकायची झालं टाका, कारण की तसं पण बेसन भाजल्या गेल्यानंतर त्याची स्वतःची चव असते, ती खूप छान लागते. बस आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. थाळीला थोडंसं तूप लावून घेतोय खाली. याला मी फ्लॅट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर याच्यावरती मी थोडे बदामाचे काप पण टाकणार आहे, म्हणजे ही कापल्यानंतर खूप सुंदर दिसेल. थोडी वेलची पूड. आता मी याला थंड करून घेतो, एक अर्धा तास थंड करून, नंतर अर्धा पाऊण तासामध्ये पूर्ण थंड होईल. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडून आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेसन, खवा आणि 4 मगज बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, गूळ, खवा, बदामाचे काप, साजूक तूप, रवा, दूध, 4 मगज आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये रवा भाजून घ्यावा. दुसऱ्या खोलगट पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये बेसन परतून घ्यावं. पॅन मधील रवा भाजल्यानंतर त्यामध्ये दूध घालून रवा शिजवून घ्यावा. बेसन परतल्यानंतर त्यामध्ये 4 मगज घालून नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर खवा, शिजवलेला रवा आणि किसलेला गूळ घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट खरपूस भाजून घ्यावं. एका प्लेटला तूप लावून त्यावर तयार मिश्रण नीट थापून वरून बदामाचे काप आणि वेलची पूड घालून थंड झाल्यानंतर बर्फी कापून घ्यावी आणि सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.